it like we do it. इंडियन बॉडी बिल्डिंग आणि फिटनेस फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी संजय मोरे साहेब आपल्याबरोबर आहेत. तेही आता आपल्याला माहिती देणार आहे या स्पर्धेविषयी. तर संजय मोरेजी, स्वागत आहे तुमचं. तर तुम्ही माहिती द्या आम्हाला की कशा पद्धतीने तुम्ही हे सगळं. इंडियन बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस फेडरेशनच्या व संदीपजी सोनवणे युवा उद्योजक, राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे अध्यक्ष, तालुकाध्यक्ष या दोघांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी 65वी राष्ट्रीय स्पर्धा मोठ्या प्रमाणामध्ये शिर्डीमध्ये भरलेली आयोजित करण्यात आलं. 24, 25, 26 तारखेला स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती आणि या स्पर्धेला जवळजवळ 29 राज्यातून 450 खेळाडू आणि 200 ऑफिशियल, 650 लोक या ठिकाणी आले. 3 दिवस स्पर्धेचा अतिशय चांगला आनंद या ठिकाणी घेतला. महिला आणि पुरुष या दोन्ही गटातले खेळाडू या ठिकाणी उतरले होते आणि या पवित्र नगरीमध्ये, पावन नगरीमध्ये शिर्डीच्या बाबांच्या सर्वांना दर्शन झालं. सर्वजण आनंदी होते आणि सर्वांना अतिशय दर्जेदार स्पर्धा, जी काय एक कल्पकता होती आणि मोठमोठे कार्यक्रम हाताळण्याची जे संदीप सोनवणेंना एक सवय आहे, त्यांच्याच आम्ही विश्वासावर ही भव्य दिव्य स्पर्धेची, मानाची, प्रतिष्ठेची स्पर्धा या ठिकाणी त्यांना देण्याचं आम्ही धाडस केलं. परंतु ते त्यांनी पूर्णपणे ठोक पद्धतीने या ठिकाणी नेत्रदीपक त्यांचं जे काय हाताळणी आहे त्या दृष्टीने तर आलेल्या राज्यातले पदाधिकारी खुश होते, आनंदी होते. आणि शिवाय यानंतर जे 10 खेळाडू जे बॉडी बिल्डिंगमध्ये आलेले आहेत, त्या 10च्या 10 खेळाडूंचा खर्च आशियाई स्पर्धा ज्या परदेशात आत्ता होणार आहे जूनमध्ये, तो सुद्धा खर्च संघटनेच्या वतीने आम्ही घेणार आहोत, असं काल या ठिकाणी आम्ही जाहीर केलेलं आहे. विनर्ससाठी काही विनर जे आहेत सागर कातोडे, हे इन्कम टॅक्समध्ये आहे, ते महाराष्ट्राचे खेळाडू आहेत. आत्ताच रेखा ज्या शिंदे आहेत त्या पोलीस दलातल्या खेळाडू आहेत. म्हणजे महिला खेळाडूसुद्धा आता महाराष्ट्रामध्ये पुढे आलेले आहेत. आपण म्हणतो जिजाऊंच्या लेकी, आता पूर्वी जसं पडद्याआड आणि पदराआड राहिलेल्या मुली नाहीत. कारण बॉडी बिल्डिंग हा फार कमी वस्त्रातला खेळ जरी असला, परंतु त्या ठिकाणी जर तुम्ही रेखा शिंदेला पाहिलं तर एक अत्यंत सुंदर चांगलं शरीर तिने आपलं महिलांचं शरीर बनवलं आहे. सागर कातोडेने देखील सेना दलाच्या सर्व्हिसेसच्या खेळाडूंवर मात करून त्यांना आपलं अतिशय दमदार कामे बॉडी बिल्डिंगच्या थरार या ठिकाणी काल शिर्डीकरांना, अहिल्यानगरच्या पूर्ण जिल्ह्यातल्या, महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या लोकांना बॉडी बिल्डिंग थरार पाहण्याची एक चांगली संधी त्या ठिकाणी मिळाली. त्या ठिकाणी आम्ही दुसरा जो खेळाडू होता तो देखील महाराष्ट्राचा हरमीत सिंग जो आहे, ज्याला आपण मोस्ट इम्प्रूव्ड बॉडी बिल्डर म्हणून दिलं गेलं, तो सुद्धा एक चांगला खेळाडू होता. त्यामुळे एकूणच सगळेच खेळाडू चांगले होते. कारण ही नॅशनल कॉम्पिटिशन होती, प्रत्येक राज्यातून निवडक खेळाडू या ठिकाणी आलेले होते या ठिकाणी. मला निश्चित वाटतं की एक धाडस जे या ठिकाणी शिर्डीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात ज्या स्पर्धा घेण्याचं काम हे कुणी करत नाही, कारण यासाठी खूप मोठा खर्च अपेक्षित असतो आणि या मोठ्या खर्चामध्ये साधारणपणे कुणी एवढं मोठं धाडस करत नाही. कारण त्यासाठी जवळजवळ 300हून अधिक रूम्स असतात. 3 दिवस त्यांचा ब्रेकफास्ट, दुपारचं लंच, रात्रीचं जेवण, त्यासोबत अनेक वेगवेगळा खर्च या ठिकाणी असतो. त्यामुळं असं एवढं मोठं धाडस कुठल्याही मोठ्या पदावर जर असलं कोणी तरीसुद्धा कोणी करत नाही. परंतु सामाजिक कामाची एक चांगली हातोटी जे आयोजक होते संदीप सोनवणे करून दाखवली. मी त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद मोरे सर. या चॅम्पियनशिपचे आयोजक संदीप सोनवणे आपल्याबरोबर आहेत. तर ते कशा प्रकारे चॅम्पियनशिप आयोजित केली गेली, काय अडचणी आल्या, किती ॲटलिस्ट यामध्ये सहभागी होते, याविषयी आपल्याला आता माहिती देणार आहे. तर संदीपजी, धन्यवाद तुमचं आम्हाला वेळ दिल्याबद्दल. तर सांगा, काय कशा प्रकारे आयोजन केलं गेलं होतं, किती ॲटलिस्ट वगैरे. आमचे ज्येष्ठ संजयजी मोरे साहेब आम्हाला 1 महिन्यापूर्वी कल्पना दिली की ह्यावेळेस आपल्याला शिर्डीच्या पावन नगरीमध्ये ही स्पर्धा घ्यायची आहे आणि याच्यात तुम्ही सहभागी होऊन हे कार्य तुम्ही पार पाडण्यास मदत करावी. मग त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही स्पर्धा नुकतीच चांगल्या एकदम आम्ही समाधानी खूप चांगल्या पद्धतीने ती पार पडली, नियमात पार पडली. आणि इथं 29 राज्यातून भरपूर जवळजवळ 450 पावणे 500 म्हणजे खेळाडू स्पर्धक आले होते त्याच्यात. आणि जे राज्यातले प्रत्येक राज्यातले जे निवडक असतात बॉडी बिल्डर, ते बॉडी बिल्डर निवडक इथं आले होते आणि त्यांची सगळी आम्हाला राहण्याची, जेवणाची, सगळ्याची सोय करायची होती. सगळी साहेबांचं नियोजन होतं की सगळं नियमात झालं पाहिजे आणि खूप छान नियमात झालं. आणि शिर्डीकरांना याचा एवढी चांगली स्पर्धा पाहण्याची संधी मिळाली. असे म्हणजे असे भविष्यात असे बिल्डर लोक याच्या आधी कधी आलेले नाही शिर्डीत, असे लोक शिर्डीकरांना पाहायला मिळते. काहींना समक्ष पाहायला भेटले, काहींना आपल्या माध्यमातून पाहायला भेटले. आणि ही स्पर्धा एकदम राष्ट्रवादीतर्फे तालुक्यातनी आम्ही ठरवलं होतं की राष्ट्रवादीतर्फे ही स्पर्धा घ्यायची आणि त्याप्रमाणे आम्ही स्पर्धेचं नियोजन मोरे साहेबांच्या मार्गदर्शनाने केलं. चांगलं पार पडलं. सगळा थकवा निघून गेला. आम्ही थकलो होतो पण चांगलं त्या खेळाडूंच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिल्यानंतर आमचा सगळा थकवा निघून गेला. आता इथं मेल ॲथलीट्स बरोबर फिमेल ॲथलीट्स दोन्ही पण प्रकारच्या स्पर्धा इथं पार पडलेल्या आहेत. तर जे टायटल विनर आहेत
त्यांना तुम्ही काय शुभेच्छा द्यायची? टायटल विनर हे आपले मुंबईचे सागर कातोडे म्हणून आहे. त्यांना मी शुभेच्छा हेच देईन का तुम्ही अशीच प्रगती करावी आणि महाराष्ट्राचं नाव भारतात तर केलंय तुम्ही आणि भारताबाहेर बी त्यांनी करावं एवढीच मी सायचरने अपेक्षा करतो. आणि फिमेल बॉडी बिल्डर्समध्ये कोण टायटल? फिमेल बॉडी बिल्डमध्ये बी म्हणजे एवढी आनंदाची गोष्ट आहे, रेखा शिंदे ही बी महाराष्ट्रातली पोलीस खात्यामध्ये काम करते. ती सगळ्यात उजवी होती म्हणून आम्ही कोणाला जे आहे ते त्यांनाच आम्ही निर्णय दिलेला आहे. ती विजेती झालेली आहे. तर अशा प्रकारची एक उत्कृष्ट स्पर्धा संदीप सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डीत आयोजित करण्यात आली होती. माझं नाव सागर कातुर्डे. मी ह्या वर्षी 2025ची भारतश्री जिंकलो आहे. IBBFF म्हणजेच इंडियन बॉडी बिल्डिंग फिटनेस अँड फेडरेशनची 2025ची चांगली भव्य दिव्य मुंबईश्री झाली, भारतश्री झाली. या साईनगरीमध्ये पॉझिटिव्ह सगळं वातावरण होतं आणि ह्यात मी जिंकलो. मला खूप खूप आनंद आहे. मी मुंबईला राहतो. मुंबईला मी तळवकर जिम, ट्रान्सफॉर्म जिम, फिगर फिटनेस जिम अशा 2-3 जिममध्ये वर्कआउट करतो. आणि मी मुंबई इन्कम टॅक्सचा स्पोर्ट्समन आहे. त्यांच्यातर्फे मी बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशन करतो. गेली 2004 पासून मी वर्कआउट करतो आहे आणि 2008 पासून मी दरवर्षी बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशन करतो आहे. माझ्याकडे जवळजवळ 10 नॅशनलचे गोल्ड मेडल आहेत, 3 इंटरनॅशनलचे गोल्ड मेडल आहेत. भारतश्री हे असतं ना, भारतश्री ही अशी गोष्ट आहे, सगळ्यांचं स्वप्न असतं. भारतश्री म्हणजे नुसता भारतश्री नाही. आता मी माझ्या घराच्या पाठीवर लिहू शकतो मिस्टर सागर कातुर्डे नाही, मिस्टर इंडिया किंवा भारतश्री सागर कातुर्डे हे लिहू शकतो. नवीन बॉडी बिल्डिंग क्षेत्रामध्ये थोडं वर्कआउट केल्यानंतर हताश होऊन निघून जातात. हो हो काय सांगाल इथपर्यंत 0 पासून आज भारतश्री? हो हो नाही काय होतं माहिती आहे, आता सगळ्यांना वाटतं की फास्ट जग आहे, फास्ट पण बॉडी बिल्डिंग हा असा क्षेत्र आहे ज्यात तुम्ही कितीही मेहनत करा तरी तुमचा स्पीड स्लोच असणार. एका वर्षात कुणाचीही बॉडी बनत नाही. आम्ही ही 20-20 वर्ष वर्कआउट करतोय. जर तुम्हाला कोण आमिष देईल की मी एका वर्षात एवढे ॲप्स आणलेत, एवढी बॉडी बनवली आहे, तुझी पण बनवून देतो, तर ह्या आमिषाला बळी पडू नका. त्यांचा बॅकग्राऊंड नीट जाणून घ्या. कारण की आम्ही बॉडी बिल्डर आहोत. मी आता भारतश्री आहे, मी स्वतः 20 वर्ष व्यायाम करतोय. याच्यावर तुम्ही समजून घ्या की ह्याच्यात किती मेहनत असते. नाही तर मी एका वर्षात बनवली असती. आणि जर एका वर्षात बॉडी किंवा 2 वर्षात बॉडी बनली असती ना, हे रस्त्यावर चालणारे ह्या मैदानात उभे असले सगळ्यांनी 2-2 वर्षात बॉडी बनवली असती. बघणाऱ्यास प्रत्येकाला 6 ॲप्स असते. एका वर्षात बॉडी बनते, सगळ्यांनी ॲप्स बनवले, सगळे रस्त्यावर चालणारे फिटनेसवर चांगले फिरले असते. तर असं नाही आहे, ही खोटी गोष्ट आहे. खूप मेहनत लागते. केसाप्रमाणे मसल वाढतो. तर कुठल्याही आमिषाला बळी पडू नका, कोणत्याही शॉर्टकटला बळी पडू नका. विचार करा आणि पाऊल उचला. हो ही बाबांची नगरी आहे, पुण्य नगरी आहे. याच्यात टोटली सगळं पॉझिटिव्हच असतं. आणि मी ही भारतश्री स्वप्न असतं हे जिंकणं, आणि हे जिंकलो आहे. खूप खूप आनंद आहे. घरच्यांना कधी सांगतो असं झालं आहे.